श्री स्वामी समर्थ मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत मोगरा मंगळसूत्र। तर ते कसं तयार करायचं आणि त्यासाठी लागणारे साहित्य चला बघूया। तर इथे मी घेतलेले आहे 36 इंच मंगळसूत्र, त्यानंतर घेतलेले आहेत इथे पिंक कलरचे स्टोन घेतलेले आहेत, त्यानंतर आपले मोती घेतलेले आहेत, त्यानंतर गोल्डन मनी घेतलेले आहे, कॅप घेतलेले आहेत, ग्रीन कलरचे क्रिस्टल घेतलेले आहेत आणि गोल्डन कलरचे छोटे बीड्स घेतलेले आहेत आणि गेज वायर घेतलेली आहे। तर चला आपण मंगळसूत्र तयार करूया। तर आता आपण असं मधलं पॅन्डल रेडी करून घेणार आहोत। तर त्यासाठी इथे मी घेतलेली आहे बेस्तार। बेस्तारीवर आपण स्टोन साठी बेस तयार करून घेणार आहोत। अशा पद्धतीने आपण इथे बेसचा शेप तयार करून घेणार आहोत। बेस्तारचा शेप तयार करून घेतलेला आहे। आता आपण इतक्या साइज मध्ये बेस्तार इथे कट करून टाकणार आहोत आणि हा शेप रेडी करून घेतलेला आहे इथे। तर आपल्याला काय करायचे आहे, हा स्टोन बेसवर पॅक करून घ्यायचा आहे सर्वप्रथम गेज तारने। तर आता आपण इथे हा स्टोन बेसवर पॅक करून घेणार आहोत। स्टोन आणि बेस मधून ही तार ओवून घेतलेली आहे, बघू शकता। आता आपल्याला इथे पॅक करून घ्यायचं आहे। एक्स्ट्राची जी साइडची तार आहे ती काढून कट करून टाकणार आहोत। आता हा स्टोन आपण बेसवर प्रॉपर पॅक करून घेणार आहोत। स्टोनच्या साइड मधून आपण याला बेस्तारवर पॅक करून घेणार आहोत। तर आता आपण हे स्टोन मध्ये पॅक केलेले आहे स्टोन बेसवर। आता याला आपण एक मोती, त्यानंतर एक मोती ओवून घेणार आहोत, त्यानंतर गोल्डन मनी ओवून घेणार आहोत आणि अशा पद्धतीने बघू शकता मोती गोल्डन मनी साइडला करून मोत्यामधून तार पास करून घ्यायची आहे। अशा पद्धतीने बघू शकता। सेम आपण राउंड मध्ये करून घेणार आहोत। तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राइब करा, बेल आयकॉन वरती क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल।
आणि छान छान असे क्रिएटिव्ह व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. सेम आपण आता पूर्ण स्टोनच्या साईडने डबल राऊंड मी इथे तयार करून घेणार आहे. तर अशा प्रकारे मी एक राऊंड कंप्लीट करून घेतलेला आहे. आणि आता आपण याला समोरच्या ज्या स्टार्टिंगच्या मोतीमध्ये आहे त्यात बसवून घेणार आहोत आणि यावरतून पुन्हा एक लाईन तयार करणार आहोत. तर सेम प्रोसेस करणार आहोत. एक मोती घेणार आहोत, त्यानंतर एक गोल्डन मनी घेणार आहोत, त्यानंतर मोती इथे आपण स्टार्टिंगला आणलेला आहे. आता यानंतर मोत्या गोल्डन मनी साईडला करायचा आहे आणि मोती घ्यायचा आहे, त्याच्यातून तार पास करून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने पूर्ण राऊंड आपण याचा तयार करून घेणार आहोत. आणि अशा प्रकारे सेम दुसरे राऊंड पण माझा पूर्ण झाला आहे. आता आपण याला पुन्हा सेम समोरासमोरच्या ह्याच्यामध्ये अडकून घेणार आहोत. आणि बॅक साईडने तार घेऊन आता आपल्याला काय करायचं आहे, स्टोनमध्ये इथे पॅक करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपण इथे पॅक करून घेणार आहोत 2-4 ठिकाणी. अशा पद्धतीने बघू शकता. अशा पद्धतीने बघू शकता. त्यानंतर आपण काय करणार आहोत, क्रिस क्रॉस करून पाठीमागच्या साईडने आणि पुढच्या साईडने व्यवस्थित 2-2, 4-4 मोती घेऊन पॅक करून घेणार आहोत. अशा पद्धतीत बघू शकता. आणि एंडिंगला इथे पॅक करून घेणार आहोत. एक्स्ट्राची राहिलेली तार इथे मी कट करून घेतलेली आहे. बघू शकता. खूप सुंदर असा लुक या मोगरा पॅन्डलचा आलेला आहे. आणि ह्याला आपण बॅक साईडने लूप तयार करून घेणार आहोत. दोन्ही साईडचं सेम टू सेम आपण लूप इथे रेडी करून घेणार आहोत. एक्स्ट्राची जी तार आहे ती मी कट करून टाकलेली आहे. आणि लूप सुंदर असं लूप रेडी करून घेतलेलं आहे. बघू शकता. तर इथे मी बेस तार घेतलेली आहे. त्याला आता आपण लूप तयार करून घेणार आहोत एका साईडने.
तर इथे लूप तयार करून घेतलेला आहे. आता आपण यामध्ये स्टार्टिंगला एक ग्रीन मनी ओवून घेणार आहोत. ग्रीन कलरचा क्रिस्टल मनी आहे इथे. ग्रीन कलरचा एक स्टोन इथे आपण ओवून घेणार आहोत क्रिस्टल मधून. त्यानंतर जे पॅन्डल केलेले आहे ते ओवून घेणार आहोत. त्यानंतर पुन्हा क्रिस्टल ओवून घेणार आहोत ग्रीन कलरचा. त्यानंतर गोल्डन कलरचे मी इथे 4 मनी ओवून घेतलेले आहे. त्यानंतर पुन्हा एक ग्रीन कलरचा क्रिस्टल मनी ओवून घेणार आहोत. अशा पद्धतीने मी दोन्ही पॅन्डल ओवून घेतलेले आहेत. त्यानंतर आता आपण इथे लूप करून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने आपण लूप रेडी करून जे पॅन्डल आहेत ते रेडी करून घेतलेले आहेत. अशा प्रकारे मी याला पोत अटॅच करून रेडी करून घेतलेले आहे मंगळसूत्र. तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा लुक याला आलेला आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्स.